तिने 5 विषय राज्य सूचीमधून समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आले. ते 5 विषय म्हणजे एक आहे शिक्षण, दुसरा आहे वने, तिसरा आहे वन्य पशु व पक्षी यांचं संरक्षण, चौथा आहे वजने आणि मापे आणि पाचवा आहे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट म्हणजे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय वगळून ही 2 न्यायालये सोडून इतर न्यायालयांची संरचना ठरवणं, संघटन ठरवणं याबाबतचा विषय. तर हे जे विषय आहेत ते राज्य सूचीमधून समवर्ती सूचीमध्ये टाकण्यात आलेले आहेत. म्हणजे लक्षात ठेवायचं कोणते? शिक्षण. पूर्वी शिक्षण हा विषय राज्यांच्या अंतर्गत येत होता, राज्याच्या अधिकार क्षेत्रात येत होता. शिक्षणासंबंधी कायदा करण्याचा अधिकार फक्त राज्यांना होता. परंतु तो या 42व्या घटना दुरुस्तीने समवर्ती सूचीत टाकल्यामुळे आता शिक्षण या विषयासंदर्भात राज्य आणि संसद या दोघांनाही कायदा करण्याचा अधिकार आहे. बरोबर आहे. त्यानंतर दुसरा आहे वने म्हणजे जंगले. हा विषय देखील आधी राज्य सूचीत होता, तो आता समवर्ती सूचीत आणलाय. तिसरा आहे म्हणजे वन्य पशु पक्षी जे आहेत त्यांचं संरक्षण करण्यासंबंधित कायदा करणं. हा विषयही आता समवर्ती सूचीत आणलेला आहे. वजने आणि मापे. देशामध्ये जे काही वजन आणि मापे जे आहेत हे वेगवेगळ्या प्रकारचे वजन मापे या संदर्भात कायदा करण्याचा अधिकार, नियम करण्याचा अधिकार हा आधी राज्यांना होता, तो आता समवर्ती सूचीत आणल्यामुळे आता राज्य आणि केंद्र दोघांनाही मिळालेला आहे. आणि त्यानंतर सगळ्यात 5वा घटक आहे शेवटचा, तो म्हणजे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय सोडून बाकी जी काही न्यायालये आहेत, दुय्यम न्यायालये आहेत, त्या न्यायालयांची संरचना आणि संघटन ठरवणं हा आधी राज्यांना अधिकार होता, परंतु तो आता समवर्ती सूचीत आणल्यामुळे संसदेला देखील तो अधिकार मिळालेला आहे. तर हे 5 विषय आपल्याला माहीत पाहिजेत. याच्यावरती बऱ्याचदा प्रश्न विचारले जातात की 42व्या घटना दुरुस्तीने कोणते 5 विषय राज्य सूचीतून समवर्ती सूचीमध्ये टाकले. तर हे 5 विषय आपल्याला माहीत असले पाहिजेत. आणि म्हणूनच 66 विषय संख्या जी राज्य सूचीतली होती ती 5 ने कमी झाली आणि 61 विषय झाले. बरोबर आहे. तर त्याच वेळी समवर्ती सूचीतल्या विषयांची संख्या जी 47 होती ती वाढून 52 झाली, 5 ने वाढली. बरोबर आहे. आणि सध्या आता राज्य सूचीमध्ये जर पाहिलं तर 101 घटना दुरुस्तीमुळे आणखी 2 विषय कमी झालेत. त्याच्यामुळे सध्या 59 विषय राज्य सूचीत आहेत, परंतु समवर्ती सूचीतले विषय तेवढेच म्हणजे 52च आहेत. हे लक्षात ठेवायचे. तर अशा पद्धतीनं विषयांची विभागणी केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये झालेली आहे. संसद आणि राज्य विधिमंडळ यांच्यामध्ये कोणत्या विषयावरती कायदा कोणी करायचा याची विभागणी या कलम 246 मध्ये दिलेली आहे. आणि मग ह्या विषयांची यादी जी आहे ती 3 याद्या परिशिष्ट 7 मध्ये दिलेल्या आहेत. तर हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आता काही विषय असतात की जे या 3ही सूचीमध्ये येत नाहीत. केंद्र सूची, समवर्ती सूची, राज्य सूची या कोणत्याही सूचीमध्ये त्या विषयांचा समावेश होत नाही. त्या विषयांना आपण म्हणतो शेष विषय किंवा शेषाधिकार, राहिलेले विषय. मग आता जे विषय या कोणत्याही सूचीमध्ये त्यांचा उल्लेख नाही अशा विषयांच्या बाबत कायदा करण्याचा अधिकार कोणाला हेही सांगणं गरजेचं आहे. बरोबर आहे. कारण काळाच्या ओघामध्ये काही नवीन गोष्टी उदयाला येत असतात, नवीन समस्या निर्माण होत असतात. त्याच्यामुळे या नवीन उद्भवलेल्या विषयावरती कायदा करणं गरजेचं असतं. मग तो विषयच कोणत्या सूचीमध्ये दिलेला नाही, मग त्याच्यावरती कायदा कोणी करायचा हा वाद निर्माण होऊ शकतो. तर या बाबतीत आपल्या घटनेमध्ये कलम 248 मध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या 3ही सूचीमध्ये जे विषय दिलेले नाहीत अशा राहिलेल्या विषयांसाठी कायदा करण्याचा अधिकार हा संसदेला असेल. कोणत्याही राज्याच्या विधिमंडळाला तो अधिकार असणार नाही. म्हणजे लक्षात आलं. यालाच आपण म्हणतो शेषाधिकार, राहिलेले अधिकार. तर कायदा करण्याच्या बाबत जे शेषाधिकार आहेत ते संसदेला आहेत हे स्टार करून लक्षात ठेवायचं. भारत स्वतंत्र होण्याच्या पूर्वी म्हणजे 1947च्या पूर्वी 1935 साली जो भारत सरकार कायदा झाला त्या कायद्याने प्रथम अशी विभागणी केलेली होती, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. आणि त्यामध्ये देखील जे राहिलेले विषय आहेत या 3ही सूचीमध्ये नाहीत असे विषयांवरती कायदा करण्याचा अधिकार हा त्या स्वातंत्र्याच्या आधी गव्हर्नर जनरलला होता. भारताचा जो गव्हर्नर जनरल किंवा त्याला व्हाईसरॉय म्हटलं जायचं त्याला होता. बरोबर आहे. परंतु स्वातंत्र्यानंतर हा अधिकार आपण काय केलेला आहे तो संसदेला दिलेला आहे. तर हे लक्षात ठेवायचं आणि याचं कलम देखील लक्षात ठेवायचं. म्हणजे आपल्या घटनेमध्ये कोणत्या कलमानुसार शेषाधिकार हे संसदेला देण्यात आलेले आहेत असा देखील प्रश्न आला तरी त्याचं उत्तर आपल्याला माहीत असलं पाहिजे.
ते म्हणजे कलम 248. आणि या 248 कलमानुसार जे शेषाधिकार किंवा राहिलेले अधिकार आहेत कायदा करण्याविषयी ते संसदेला आहेत, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि ही जी तरतूद आहे ती आपण कॅनडाकडून घेतलेली आहे. लक्षात आलं, कॅनडा देशामध्ये देखील हे शेषाधिकार केंद्राकडे किंवा केंद्रीय स्तरावर असणाऱ्या कायदे मंडळाकडेच आहेत आणि तशीच तरतूद आपण आपल्या घटनेमध्ये स्वीकारलेली आहे. तर ही माहिती पाहिजे की शेषाधिकार संसदेकडे असण्याची तरतूद आपण कोणत्या देशाकडून स्वीकारली, तर कॅनडा या देशाकडून. आता हे जे आपण 3 सूच्या पाहिल्या, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची, यांच्यामध्ये जर आपण श्रेष्ठतेनुसार जर क्रम लावायचा म्हणला तर कसा लावता येईल बघा. सगळ्यात श्रेष्ठ केंद्र सूची आहे, त्यानंतर समवर्ती सूची आहे आणि सगळ्यात शेवटी जर श्रेष्ठता पाहायची असेल तर सगळ्यात शेवटी येते राज्य सूची. तर हा काय आहे, क्रम आहे. सगळ्यात श्रेष्ठ केंद्र सूची आहे की ज्याच्यावरती फक्त संसदेलाच कायदा करण्याचा अधिकार आहे. कोणत्याही परिस्थितीत राज्याचं विधिमंडळ केंद्र सूचीतल्या विषयावरती कायदा करू शकत नाही. समवर्ती सूचीच्या बाबतीत केंद्र आणि राज्य दोघांनाही कायदा करण्याचा अधिकार आहे, परंतु त्या 2 कायद्यामध्ये जर वाद निर्माण झाला किंवा विसंगती निर्माण झाली तर संसदेचा कायदा हा जास्त वरचढ ठरतो. म्हणून राज्य सूचीपेक्षाही समवर्ती सूची ही जास्त प्रभावी ठरते. लक्षात आलं. आणि मग 3ऱ्या नंबरला येते ती राज्य सूची की ज्या विषयावरती कायदा करण्याचा अधिकार राज्यांना आहे आणि काही परिस्थितीत संसदेला देखील राज्य सूचीतल्या विषयावरती कायदा करता येतो. आता त्या परिस्थिती आपल्याला पाहायच्यातच. तर लक्षात ठेवायचं की केंद्र सूचीतल्या विषयावरती राज्यांना कायदा कोणत्याही परिस्थितीत करता येत नाही, परंतु काही विशिष्ट परिस्थितीत संसदेला मात्र राज्य सूचीतल्या विषयावरती कायदा करता येतो. म्हणून राज्य सूची ही सगळ्यात दुय्यम किंवा सगळ्यात कनिष्ठ आहे, हे लक्षात ठेवायचं. श्रेष्ठतेनुसार क्रम कसा असणार आहे या सूच्यांचा, केंद्र सूची, समवर्ती सूची आणि राज्य सूची असा क्रम आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यावरतीही कधी प्रश्न आला तरी तोही आपला चुकता कामा नये की श्रेष्ठतेनुसार 3 सूच्यांचा क्रम लावा, असा जर प्रश्न आला तर तो आपल्याला माहीत असला पाहिजे. केंद्र सूची, समवर्ती सूची आणि 3ऱ्या नंबरला असणार आहे राज्य सूची. तर हे लक्षात ठेवायचं. मग अशा पद्धतीने आपण केंद्र राज्याचे जे कायदेविषयक अधिकार पाहतोय त्यामधला दुसरा घटक पाहिला, तो म्हणजे विषयांची विभागणी. केंद्र आणि राज्य विधिमंडळामध्ये विषयांची विभागणी आपण पाहिली. आता आपल्याला या केंद्र राज्यांतील कायदेविषयक संबंधामध्येच आपल्याला 3रा घटक पाहायचा आहे, तो म्हणजे राज्य सूचीतल्या विषयावर कायदा करण्याचा संसदेचा अधिकार आपल्याला पाहायचा आहे. आत्ताच मी सांगितलं की केंद्र सूचीवरती संसद कायदा करते, राज्य सूचीवरती राज्य विधिमंडळ कायदा करतं. कोणत्याही परिस्थितीमध्ये केंद्र सूचीतल्या विषयावरती राज्य विधिमंडळाला कायदा करता येत नाही, परंतु काही विशिष्ट परिस्थितीत मात्र संसदेला राज्य सूचीतल्या विषयावरती कायदा करता येतो. सर्वसाधारण परिस्थितीमध्ये राज्य सूचीतले विषय हे राज्याच्या मालकीचे आहेत, केंद्र सूचीतले विषय केंद्राच्या मालकीचे आहेत, बरोबर आहे. परंतु काही विशिष्ट परिस्थितीमध्ये मात्र केंद्राला राज्य सूचीतल्या विषयावरती कायदा करता येतो, परंतु राज्याला मात्र अशी कोणतीही तरतूद नाहीये. राज्य कधीच केंद्र सूचीतल्या विषयावरती कायदा करू शकत नाही, हे पक्क ध्यानात ठेवायचं. लक्षात आलं. ही गोष्ट काय आपल्याला दाखवून देते की आपल्या संघराज्य पद्धतीमध्ये आपण केंद्राला झुकतं माप दिलेलं आहे किंवा केंद्राला आपण जास्त अधिकार दिलेले आहेत, हेच आपल्याला यातून दिसून येतं. लक्षात आलं. मग आता अशा कोणत्या विशिष्ट परिस्थिती आहेत की ज्यामध्ये संसद राज्य सूचीतल्या विषयावरती देखील कायदा करू शकते, की जो साधारण परिस्थितीमध्ये राज्य सूची ही राज्याच्या मालकीची असते, त्यावरती कायदा करणंचा अधिकार आहे तो फक्त राज्याच्या विधिमंडळाचा असतो, परंतु काही परिस्थिती निर्माण होतात अशा की त्या परिस्थितीमध्ये संसद देखील त्या राज्य सूचीतल्या विषयावरती कायदा करू शकते. तर अशा 5 विशिष्ट परिस्थिती किंवा विशेष परिस्थिती कंडिशन्स आपल्या घटनेमध्ये दिलेल्या आहेत की त्या 5 विशेष परिस्थितीमध्ये संसदेला राज्य सूचीतल्या विषयावरती कायदा करता येतो. मग त्या 5 परिस्थिती कोणत्या आहेत त्या आता आपल्याला पाहायच्या आहेत. पहिली आहे राज्यसभेने ठराव केल्यानंतर. म्हणजेच काय, तर राज्यसभा जेव्हा राष्ट्रीय हितासाठी संसदेने राज्य सूचीतल्या विषयावरती कायदा करणं आवश्यक आहे अशा स्वरूपाचा ठराव 2/3 एवढ्या बहुमताने त्या राज्यसभेमध्ये पारित करते, तेव्हा संसदेला राज्य सूचीतल्या विषयावरती कायदा करता येतो. लक्षात आलं.
म्हणजे संसदेला राज्यसूचीतल्या विषयावरती कायदा करण्याचा अधिकार जो आहे ती राज्यसभा संसदेला देऊ शकते. कशा पद्धतीनं देते तर राष्ट्रीय हिताच्या साठी संसदेनं राज्यसूचीतल्या विषयावर कायदा करणं आवश्यक आहे असा ठराव त्या राज्यसभेने उपस्थित राहून मतदान करणारे जे सदस्य आहेत राज्यसभेतले तर त्या उपस्थित राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 एवढ्या बहुमताने तो ठराव पारित करणं गरजेचं आहे. लक्षात आलं? इथं थोडं लक्षात घ्या, विशेष बहुमतापेक्षा वेगळ्या बहुमताची तरतूद आहे. विशेष बहुमतामध्ये काय असतं, गृहाच्या निम्म्यापेक्षा जास्त सदस्य आणि उपस्थित राहून मतदान करणाऱ्यांच्या 2/3 अशी याला आपण म्हणतो विशेष बहुमत. परंतु या ठरावाच्या बाबतीत काय म्हटलेलं आहे, फक्त उपस्थित राहून मतदान करणाऱ्यांच्या 2/3 एवढ्या बहुमतानेच राज्यसभेने तो ठराव पारित करणं गरजेचं आहे. आणि असा ठराव पारित केल्यानंतर मग संसद राज्यसूचीतल्या विषयावरती कायदा करू शकते. लक्षात आलं? आता राज्यसभेने असा ठराव पारित केल्यानंतर तो ठराव 1 वर्षासाठी अंमलात राहतो. म्हणजे त्याची जी व्हॅलिडिटी आहे त्या ठरावाची ती 1 वर्ष असते. त्या 1 वर्षामध्येच संसद राज्यसूचीतल्या विषयावरती कोणत्याही विषयावरती कायदा करू शकते. 1 वर्षानंतर तो ठराव काय होतो, बाद होतो, त्याची मुदत संपते, तो रद्द होतो. त्यानंतर मात्र संसदेला राज्यसूचीतल्या विषयावरती कायदा करता येत नाही. लक्षात आलं? परंतु 1 वर्षाची मुदत संपण्याच्या अगोदर जर राज्यसभेने आणखी 1 वर्ष हा ठराव असाच अंमलात राहील अशा स्वरूपाचा पुन्हा त्याला आपण काय म्हणतो रिन्यू केला तो ठराव थोडक्यात, तर तो प्रत्येक वेळी 1-1 वर्षाने असा कितीही वेळा रिन्यू करता येतो. लक्षात आलं? म्हणजे राज्यसभेने 2/3 बहुमताने एकदा ठराव जर पारित केला की राष्ट्रीय हितासाठी संसदेने राज्यसूचीतल्या विषयावरती कायदा करावा अशा स्वरूपाचा ठराव तिने 2/3 बहुमताने राज्यसभेने पारित केला. त्याची मुदत 1 वर्षाची आहे. 1 वर्षानंतर ती संपणार आहे. परंतु जर त्याच्या आधीच राज्यसभेने ती आणखी 1 वर्षांनी वाढवली तरी देखील चालतं. आणि असं राज्यसभेला कितीही वेळा करता येतं हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आलं लक्षात? आता दुसरी एक बाब इथे लक्षात ठेवायची ती म्हणजे जेव्हा या पद्धतीने राज्यसभा ठराव पारित करते तेव्हा राज्यसूचीतल्या एखाद्या विषयावरती संसदेला कायदा करण्याचा अधिकार प्राप्त होतो आणि मग संसद राज्यसूचीतल्या विषयावरती कायदा करते. परंतु हा कायदा कायमस्वरूपी अंमलात राहत नाही. ज्यावेळी राज्यसभेने केलेल्या ठरावाची 1 वर्षाची मुदत संपते आणि तो ठराव रद्द होतो तेव्हा तिथून पुढे 6 महिन्यांच्या आत तो कायदा काय करणं, तो कायदा 6 महिने राहतो. म्हणजे राज्यसभेचा ठराव संपल्यानंतर त्याची मुदत संपल्यानंतर तिथून पुढे 6 महिन्यापर्यंत संसदेने राज्यसूचीतल्या विषयावरती केलेला कायदा अंमलात राहतो. 6 महिन्यानंतर तो कायदा रद्द होतो. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे जेव्हा राज्यसभेने असा ठराव केल्यानंतर संसद राज्यसूचीतल्या विषयावरती कायदा करते तेव्हा त्याच विषयावरती कायदा करण्याचा राज्य विधिमंडळाचा अधिकार रद्द होत नाही. म्हणजे समजा राज्यसूचीमध्ये सार्वजनिक आरोग्य हा विषय आहे आणि राष्ट्रीय हितासाठी सार्वजनिक आरोग्य या विषयावरती संसदेने कायदा करणं गरजेचं आहे असा ठराव 2/3 बहुमताने राज्यसभेने संमत केला. तर आता काय झालं, संसदेला या सार्वजनिक आरोग्य या विषयावरती की जो राज्यसूचीमध्ये आहे त्यावरती कायदा करण्याचा अधिकार मिळाला आणि संसदेने तो कायदाही केला. परंतु याचा अर्थ असा नाही की आता त्या राज्याच्या विधिमंडळाला सार्वजनिक आरोग्य या विषयावरती कायदा करता येणार नाही असं अजिबात नाही. तर ते राज्य देखील सार्वजनिक आरोग्य या विषयावरती कायदा करू शकतं आणि राज्यसभेने ठराव संमत केल्यामुळे संसद देखील त्यावरती कायदा करू शकते. लक्षात आलं? परंतु संसदेने केलेला कायदा हा कायमस्वरूपी अंमलात राहत नाही. राज्याने केलेला कायदा कायमस्वरूपी अंमलात राहतो. संसदेने केलेला कायदा हा राज्यसभेने जो ठराव केलाय तो ठराव संपल्यानंतर 6 महिन्यापर्यंतच फक्त राहतो, त्यानंतर तो रद्द होतो. तर हे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट क्लिअर झाली, पहिली विशिष्ट परिस्थिती कळली राज्यसभेने ठराव पारित केल्यास. दुसरी आहे ती म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी घोषित झाल्यानंतर. म्हणजे आपल्या देशामध्ये राष्ट्रपती जे आहेत ते राष्ट्रीय आणीबाणी घोषित करतात कलम 352 नुसार आणि मग त्या 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली की आपली देशातली संघराज्य पद्धती कोलमडून जाते आणि एकात्मिक राज्यकारभार व्यवस्थेचं स्वरूप तिला प्राप्त होतं. मग त्यावेळी राज्यसूचीतल्या विषयावरती कायदा करण्याचा अधिकार हा पूर्णपणे संसदेला मिळतो.
आणि जोपर्यंत राष्ट्रीय आणीबाणी चालू आहे तोपर्यंत तो अधिकार संसदेकडे असतो आणि या काळामध्ये संसदेने राज्यसूचीतल्या ज्या ज्या विषयावरती कायदे केलेले आहेत ते कायदे आणीबाणी संपल्यानंतर 6 महिन्यापर्यंत अंमलात राहतात आणि 6 महिने झाले की मग संसदेने राज्यसूचीतल्या विषयावरती जे कायदे केलेले आहेत ते बाद होतात. म्हणजे राज्यसभेने ठराव करून संसदेला अधिकार दिल्यानंतर जो अधिकार संसदेला प्राप्त होतो त्याच्यासारखाच इथं देखील आहे. बरोबर आहे. फक्त इथं परिस्थिती काय आहे ती म्हणजे राष्ट्रीय आणीबाणीची. जेव्हा राष्ट्रपती देशामध्ये आणीबाणी घोषित करतात 352 कलमानुसार राष्ट्रीय आणीबाणी म्हणतोय मी, त्या राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात संसदेला राज्यसूचीतल्या कोणत्याही विषयावरती कायदा करता येतो आणि हा कायदा आणीबाणी लागू आहे तोपर्यंत संसदेला असे कायदे करता येतात आणि अशा काळामध्ये जे संसदेने कायदे केलेले आहेत ते कायदे आणीबाणी संपल्यानंतर 6 महिन्यापर्यंत अंमलात राहतात, त्यानंतर रद्द होतात. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. इथं आणखी ही बाब लक्षात ठेवायची ती म्हणजे या राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात संसदेला जरी राज्यसूचीतल्या विषयावरती कायदा करण्याचा अधिकार मिळत असला तरी देखील त्याच विषयावरती कायदा करण्याचा जो राज्य विधिमंडळाचा अधिकार आहे तो रद्द होत नाही. म्हणजे राज्य विधिमंडळ देखील त्यावरती कायदा करू शकतं. परंतु जर संसदेने केलेला कायदा आणि राज्याने केलेला कायदा यांच्यामध्ये जर विसंगती असेल तर संसदेचा जो कायदा आहे तो अधिक जास्त प्रभावी ठरतो. म्हणजे संसदेचा कायदाच त्या ठिकाणी ग्राह्य मानला जातो. तेवढ्या विसंगतीपुरता राज्याचा कायदा बाद ठरवला जातो. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ही होती दुसरी विशिष्ट परिस्थिती. त्यानंतर तिसरी विशिष्ट परिस्थिती आहे की ज्यामध्ये संसदेला राज्यसूचीतल्या विषयावरती कायदा करता येतो. ते म्हणजे राज्यांनी स्वतः विनंती करणं. 2 किंवा अधिक राज्य जेव्हा संसदेकडे आपापल्या विधिमंडळामध्ये ठराव पारित करून विनंती करतात की राज्यसूचीतल्या विषयावरती संसदेने कायदा करावा, तर त्या परिस्थितीमध्ये संसद ज्या 2 राज्यांनी किंवा अधिक राज्यांनी अशी विनंती केलेली आहे तेवढ्याच राज्यांपुरता राज्यसूचीतल्या विषयावरती कायदा करतात. म्हणजे समजा महाराष्ट्र आणि गुजरात या 2 राज्यांनी राज्यसूचीमध्ये जो सार्वजनिक आरोग्य हा विषय आहे तो खरं तर राज्यांच्या मालकीचा आहे, ज्याच्यावरती राज्यांनी कायदा करणं गरजेचं आहे. तर त्या विषयाच्या बाबत या 2 राज्यांनी संसदेकडे विनंती केली की आमच्या राज्यसूचीतल्या विषयावरती तुम्ही कायदा करा. तर या परिस्थितीमध्ये संसद राज्यसूचीतल्या विषयावरती कायदा करू शकते. परंतु हा कायदा ज्या राज्यांनी विनंती केलेली आहे त्या आणि तेवढ्याच राज्यांसाठी संसदेने केलेला कायदा लागू होतो. म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरात या 2 राज्यांनी जर सार्वजनिक आरोग्य या विषयावरती कायदा करण्याची विनंती संसदेला केली तर संसद फक्त त्या 2 राज्यांसाठीच कायदा करू शकते. बाकी राज्यांना तो कायदा लागू होणार नाही. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. पण यासाठी एक बाब इथं स्टार करून लक्षात ठेवायची ती म्हणजे 2 किंवा अधिक राज्यांनी अशी विनंती करणं गरजेचं आहे. एक सिंगल राज्य अशी विनंती करू शकत नाही. लक्षात आलं. आणि 2 किंवा अधिक राज्यांनी अशी विनंती केल्यानंतर संसदेने जेव्हा त्या राज्याच्या राज्यसूचीमधल्या विषयावरती त्या 2 राज्यासाठी जर कायदा केला तर तो कायदा नंतर एखादं राज्य स्वीकारू शकतं. म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरात यांनी संसदेला विनंती केली, संसदेने त्या राज्यसूचीतल्या विषयावरती कायदा केला. परंतु आता हा कायदा झाल्यानंतर मध्य प्रदेश राज्याला वाटलं की आपल्याला देखील हा कायदा जसाचा तसा लागू होणं गरजेचं आहे किंवा आवश्यक आहे. तर मध्य प्रदेश पुन्हा संसदेला त्यावेळी मात्र मध्य प्रदेश एकटं तसा ठराव करून संसदेला विनंती करू शकतो आणि मग त्या मध्य प्रदेशला देखील तो कायदा आपल्याला लागू करता येतो. परंतु तो कायदा सुरुवातीलाच लागू करायचा असेल तर 2 किंवा अधिक राज्य असली पाहिजेत. परंतु ती विनंती करून संसदेने तो कायदा जर पारित केला तर त्या परिस्थितीत मात्र एखादं नवीन राज्य त्यामध्ये सहभागी होऊ शकतो नंतर. बरोबर आहे. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं 2 किंवा अधिक राज्यांनी विनंती केल्यानंतर देखील संसदेला राज्यसूचीतल्या विषयावरती कायदा करण्याचा अधिकार मिळतो. आणि यावेळी इथं लक्षात ठेवायचं की जेव्हा 2 किंवा अधिक राज्य संसदेला एखाद्या विषयावरती राज्यसूचीतल्या विषयावरती कायदा करण्याची विनंती करतात तेव्हा त्या विषयावरती त्या राज्यांना कायदा करता येत नाही. आता याच्या आधी ज्या आपण 2 परिस्थिती पाहिल्या त्याच्यामध्ये तसं होतं. त्याच्यामध्ये काय होतं, संसद ही कायदा करू शकत होते आणि त्या राज्याचं राज्य विधिमंडळ ही
त्या विषयावरती कायदा करू शकत होतं. परंतु इथे मात्र जेव्हा राज्य संसदेकडे विनंती करतं तेव्हा ते राज्य एक प्रकारे तो स्वतःचा विषय पूर्णपणे संसदेला दान करत असतं. त्याच्यावरती तो स्वतःचा अधिकार ठेवत नाही किंवा त्या विषयावरती त्या राज्याला कायदा करण्याचा अधिकार राहत नाही. जेव्हा अशी विनंती करून संसदेला कायदा करायला लावलं जातं तेव्हा त्या राज्यांना मात्र कायदा करता येत नाही, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. लक्षात आलं? अशा या 3 परिस्थिती आपण पाहिल्या. यानंतर चौथी परिस्थिती पाहायची आहे आपल्याला की ज्यामध्ये संसद राज्यसूचीतल्या विषयावरती कायदा करू शकते. ती आहे आंतरराष्ट्रीय कराराची अंमलबजावणी करणं. म्हणजे आपला भारत देश परराष्ट्र व्यवहार या संदर्भामध्ये जेव्हा दुसरे देश किंवा आंतरराष्ट्रीय संस्था यांच्याशी काही करार करत असतो, काही तह करत असतो, तर त्या तहांची किंवा करारांची अंमलबजावणी देशामध्ये होण्यासाठी संसद राज्यसूचीतल्या विषयावरती कायदा करू शकते. म्हणजे आता बघा 1976 पूर्वी वने हा विषय राज्यसूचीमध्ये होता, बरोबर आहे. परंतु समजा आंतरराष्ट्रीय पातळीवरती काही पर्यावरणाच्या दृष्टीने करार झाले, तह झाले आणि त्यानुसार वनांच्या संबंधात देशांनी पाळायची मानके ठरवली गेली. म्हणजे प्रत्येक देशांनी किमान एवढ्या क्षेत्रावरती तरी वनसंपत्ती जी आहे ती ठेवली पाहिजे, तिचं रक्षण केलं पाहिजे, हे आंतरराष्ट्रीय करारामध्ये ठरलं. आणि मग त्यानुसार आता भारत सरकारचं ते कर्तव्य आहे की त्यानुसार आपल्या देशामध्ये कायदा बनवणं. परंतु आता तो विषय जो आहे तो राज्यसूचीमध्ये आहे आणि तो कायदा करणं हे काम संसदेचं आहे किंवा केंद्र सरकारचं आहे. परंतु विषय मात्र राज्यसूचीत आहे. तर अशा वेळी मात्र आंतरराष्ट्रीय करार किंवा तह यासाठी संसदेला राज्यसूचीतल्या विषयावरती कायदा करता येतो. तर ही चौथी विशिष्ट परिस्थिती आहे की ज्यामध्ये संसद राज्यसूचीतल्या विषयाबाबत कायदा करू शकते. आणि मग पर्यावरण किंवा बौद्धिक संपदा, ज्याला आपण इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी असं म्हणतो, बरोबर आहे. तर पर्यावरण किंवा बौद्धिक संपदा या संबंधी सध्या आपल्या देशामध्ये असे कायदे करण्यात आलेले आहेत. खरं तर हे विषय राज्यसूचीमध्ये असताना देखील त्याबाबत आंतरराष्ट्रीय करार किंवा तह यांना मान्यता देण्यासाठी संसदेने राज्यसूचीतल्या विषयावरती कायदे केलेले आहेत, बरोबर आहे. तर हे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि शेवटची 5वी परिस्थिती आहे की ज्या परिस्थितीमध्ये संसदेला राज्यसूचीतल्या विषयावरती कायदा करण्याचा अधिकार मिळतो, ती म्हणजे राष्ट्रपती राजवट. कलम म्हणजे जशी राष्ट्रीय आणीबाणी असते तशीच राष्ट्रपती राजवट हा देखील आणीबाणीचाच प्रकार आहे. परंतु राष्ट्रीय आणीबाणी ही पूर्ण देशासाठी किंवा देशाच्या एखाद्या विशिष्ट भागासाठी असते, तर राष्ट्रपती राजवट ही एका विशिष्ट राज्यासाठी असते. आणि जेव्हा राष्ट्रपती राजवट एखाद्या राज्यामध्ये लागू केली जाते तेव्हा त्या राज्याच्या विधिमंडळाला पूर्णपणे बरखास्त करून तिथे जो काही कायदा करण्याचा अधिकार आहे तो संसदेला प्राप्त होतो. आणि कलम 356 नुसार राष्ट्रपती राजवट ही एखाद्या राज्यामध्ये लावली जाते. आणि एखाद्या राज्यामध्ये जेव्हा राष्ट्रपती राजवट लावली जाते तेव्हा त्या राज्यासाठी राज्यसूचीतल्या विषयावरती देखील संसद कायदा करू शकते. राज्य विधिमंडळाला त्या विषयावरती कायदा करता येत नाही, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि इथं प्रकर्षाने एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे राष्ट्रपती राजवट लागू असताना संसदेने राज्यसूचीतल्या विषयावरती एखादा कायदा केला तर तो कायदा कायमस्वरूपी टिकतो. तो राष्ट्रपती राजवट रद्द झाल्यानंतर 6 महिन्यापर्यंतच टिकतो अशी तरतूद नाहीये. राष्ट्रीय आणीबाणीच्या बाबतीत मात्र तसं आहे. राष्ट्रीय आणीबाणीच्या काळामध्ये संसदेने राज्यसूचीतल्या विषयावरती जर कायदा केला तर तो कायदा आणीबाणी संपल्यानंतर 6 महिनेच राहतो, त्यानंतर तो रद्द होतो. परंतु राष्ट्रपती राजवटीच्या बाबतीमध्ये मात्र असं नाहीये. राष्ट्रपती राजवट असताना संसदेने राज्यसूचीतल्या विषयावरती जो कायदा केलेला आहे तो कायदा कायमस्वरूपी अस्तित्वात राहतो. राष्ट्रपती राजवट संपली तरी देखील तो कायम अस्तित्वात राहतो. 6 महिन्यामध्ये तो संपुष्टात येत नाही. हे इथं प्रकर्षाने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. लक्षात आलं? तर या पद्धतीनं हे 5 विशिष्ट परिस्थिती आहेत की ज्या बाबतीमध्ये राज्यसूचीतल्या विषयावरती देखील संसदेला कायदा करण्याचा अधिकार मिळतो. आणि यावरून आपल्याला एक गोष्ट कळते की केंद्राला आपण कायदा करण्याच्या अधिकाराच्या बाबतीत झुकतं माप दिलेलं आहे. काही 5 परिस्थिती दिलेल्या आहेत की ज्यामध्ये संसद राज्यसूचीतल्या विषयावरती देखील कायदा करू शकते आणि त्या राज्यावरती भावी किंवा प्रभावी ठरू शकते. तर आपल्याला अगोदरच आपण पाहिलेलं आहे की आपल्या
घटनेचंच हे एक वैशिष्ट्य आहे की जिथे केंद्र हे प्रभावी आहे, केंद्र हे प्रबळ आहे, राज्यापेक्षा जास्त ताकदवान केंद्र आहे. आणि या तरतुदीमधून आपल्याला तेच दिसतं की कायदाविषयक जे केंद्र राज्य संबंध आहेत याच्यामध्ये जरी अधिकारांची विभागणी केंद्र आणि राज्यामध्ये झालेली असली तरी देखील काही विशिष्ट परिस्थितीमध्ये मात्र ही विभागणी बाजूला सरते आणि तिथं मग संसद म्हणजेच केंद्र राज्यांच्या क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करतं आणि राज्यांच्या मालकीचे जे विषय आहेत त्याच्यावरती कायदा करू शकतं. आणि अशी एक नाही, दोन नाही, तर 5 विशिष्ट परिस्थिती आपल्या घटनेमध्ये नमूद केलेल्या आहेत. तर आपल्याला या 5 परिस्थिती माहीत असणं गरजेचं आहे. याच्यावरती बऱ्याचदा परीक्षेमध्ये प्रश्न येतात, त्यांची कलमं देखील लक्षात ठेवा. म्हणजे पहिलं जे आपण म्हटलं की राज्यसभा ठराव करून संसदेला राज्यसूचीतल्या विषयावरती कायदा करण्याचा अधिकार देऊ शकते, तर हे कलम 249 मध्ये दिलेलं आहे. लक्षात आलं? 249. त्यानंतर राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात संसदेला राज्यसूचीतल्या विषयावरती कायदा करण्याचा जो अधिकार मिळतो ते कलम 250 मध्ये दिलेला आहे. लक्षात आलं? आणि कलम 251 मध्ये ह्या ज्या 2 बाबी आहेत 49 आणि 50 मध्ये दिलेल्या, तर त्या बाबतीमध्ये केंद्राने आणि राज्याने केलेल्या कायद्यामध्ये विसंगती निर्माण झाली तर केंद्राचा कायदा जास्त प्रभावी ठरेल असं कलम 251 मध्ये म्हटलेलं आहे. त्यानंतर कलम 252 मध्ये राज्यांनी विनंती केल्यानंतर संसद राज्यसूचीतल्या विषयावरती कायदा करू शकते असं म्हटलेलं आहे कलम 52 मध्ये. आणि कलम 253 मध्ये आंतरराष्ट्रीय करारांची तहांची अंमलबजावणी करण्यासाठी संसद राज्यसूचीतल्या विषयावरती कायदा करू शकते ही तरतूद दिलेली आहे. तर ही कलमं आपल्याला माहीत असली पाहिजेत. कारण का? तर यानुसारच आपल्याला परीक्षेमध्ये बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो की 249 मध्ये काय दिलंय, 50 मध्ये काय दिलंय, 52 मध्ये काय, 53 मध्ये काय. तर ही कलमं आपल्याला माहीत असावीत. आणि ही कलमं माहीत असण्याबरोबरच आपल्याला त्या तरतुदी देखील काय आहेत हेही आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आता अशा पद्धतीनं आपण केंद्र राज्य संबंध मध्ये जे कायदेविषयक संबंध पाहतोय त्याच्यातले 3 घटक झाले आपले पाहून. राज्यसूचीतल्या विषयावरती संसदेचा कायदा करण्याचा अधिकार हा 3रा घटक आपण पाहिला. आता आपल्याला यातला शेवटचा घटक पाहायचा आहे तो म्हणजे राज्याचा जो कायदा करण्याचा अधिकार आहे राज्य विधिमंडळाचा, त्या अधिकारावरती केंद्र स्तरावर असणाऱ्या कार्यकारी विभागाचं काही नियंत्रण आहे. तर ते आपल्याला कोणत्या बाबतीमध्ये आणि कसं नियंत्रण आहे हे पाहायचं आहे. म्हणजे आता बघा, राज्य विधिमंडळाला राज्यसूचीतल्या विषयावरती कायदा करण्याचा अधिकार आहे, बरोबर आहे. परंतु राज्यसूचीतल्या विषयावरती कायदा करत असताना देखील काही बाबतीमध्ये मात्र या राज्य विधिमंडळावरती बंधनं आहेत की त्यांनी विशिष्ट पद्धतीनंच तो कायदा करणं गरजेचं आहे किंवा त्यांनी त्याच्यासाठी आधी परवानगी घेणं गरजेचं आहे. तर अशी काही बंधने ही राज्याच्या कायदा करण्यावरती आहेत. मग ती बंधने कोणती आहेत तर ती आता आपल्याला पाहायची आहेत. एक म्हणजे राष्ट्रपतीच्या विचारासाठी राज्यपाल राज्य विधिमंडळानं पारित केलेले एखादं बिल ठेवतो हे आपण पाहिलेलं आहे. म्हणजे आपण राज्य विधिमंडळ पाहताना त्यामध्ये आपण कायदा राज्यामध्ये कसा पारित केला जातो हे पाहताना आपण त्याच्यामध्ये म्हटलं होतं की राज्याचं विधिमंडळ जे आहे ते आधी विधेयक दोन्ही गृहामध्ये किंवा ज्या राज्यामध्ये फक्त विधानसभा आहे तिथे फक्त विधानसभाच ते विधेयक पारित करते आणि मग ते मान्यतेसाठी राज्यपालाकडे पाठवलं जातं. राज्यपालाने त्यावर स्वाक्षरी केली तर त्याचं कायद्यात रूपांतर होतं, बरोबर आहे. परंतु आपण तिथे असंही म्हटलं होतं की जर राज्यपालाला वाटलं की हे विधेयक राष्ट्रपतीच्या विचारासाठी ठेवणं गरजेचं आहे तर तो राष्ट्रपतीकडे ते पाठवू शकतो आणि मग हे विधेयक राष्ट्रपतीकडे ते संमतीसाठी जातं. मग राष्ट्रपती त्याच्यावरती निर्णय घेतात. हे एक प्रकारे काय आहे, केंद्राचं राज्याच्या कायदा करण्यावरती असलेलं काय आहे, नियंत्रण आहे किंवा बंधन आहे. पहिलं बंधन लक्षात आलं की राज्यपालाने राष्ट्रपतीच्या विचारासाठी राज्याने केलेला कायदा ठेवणं, हा पहिलं बंधन. दुसरं आहे ते म्हणजे जर आंतरराज्यीय व्यापार किंवा वाणिज्य व्यवहार या संबंधी जर एखादं विधेयक असेल तर ते एखाद्या राज्याने मांडण्यापूर्वी राष्ट्रपतीची परवानगी घ्यावी लागते. म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरात या 2 राज्यामध्ये जो राज्यामध्ये व्यापार किंवा व्यवहार चालतो त्याला आपण म्हणतो आंतरराज्यीय व्यापार. आंतरराष्ट्रीय नव्हे, आंतरराज्यीय. राज्यामध्ये जो व्यापार चालतो त्याला आंतरराज्यीय व्यापार म्हणतो. मग या आंतरराज्यीय व्यापाराच्या संबंधित जर एखादं विधेयक महाराष्ट्राला मांडायचं असेल तर त्याविषयी जरी तो विषय राज्यसूचीतला असला तरी देखील महाराष्ट्र राज्याला
आधी राष्ट्रपतीची परवानगी घ्यावी लागते. कारण का, तर ते विधेयक आंतरराज्यीय व्यापाराशी संबंधित आहे, म्हणजे दुसऱ्या राज्याशी देखील ते संबंधित आहे. म्हणून दुसऱ्या राज्याचे हितसंबंध जपण्यासाठी ते विधेयक आधी राष्ट्रपतीच्या संमतीसाठी ठेवावं लागतं किंवा परवानगी घ्यावी लागते. आणि राष्ट्रपतींना वाटलं की या विधेयकामध्ये दुसऱ्या राज्याला नुकसान पोहोचवण्याचा काहीही उद्देश नाही, तर मग ते विधेयकाला परवानगी देतात. मग ते विधेयक महाराष्ट्र राज्य विधिमंडळ पारित करू शकतं. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे ही एक प्रकारे काय आहे, राज्याने कायदा करण्याच्या अधिकारावरची एक मर्यादाच आहे. आणि तिसरं आहे ते म्हणजे आर्थिक आणीबाणी असताना जर राज्याला एखादं धनविधेयक किंवा वित्तीय बाबी संबंधी एखादं विधेयक राज्य विधिमंडळात मांडायचं असेल तर त्यासाठी देखील आधी राष्ट्रपतींची सूचना जी आहे ती विचारात घ्यावी लागते. म्हणजे राष्ट्रपती आर्थिक आणीबाणीच्या वेळेस एखाद्या राज्याने धनविधेयक किंवा वित्त विधेयक जे आहे ते मांडण्यापूर्वी माझ्या विचारासाठी ठेवणं गरजेचं आहे किंवा राष्ट्रपतीच्या विचारासाठी ठेवणं गरजेचं आहे, अशी सूचना राष्ट्रपती काढू शकतात. तर लक्षात आलं. तर या काही बाबी आहेत की ज्यामध्ये राज्याच्या कायदा करण्यावरती बंधनं येतात केंद्राकडून. त्या या परिस्थिती आहेत. एक म्हणजे राज्यपाल राष्ट्रपतीच्या विचारासाठी राज्याचं विधेयक ठेवू शकतो. दुसरा, आंतरराज्यीय व्यापाराच्या बाबतीत जर एखाद्या राज्याला कायदा करायचा असेल तर आधी राष्ट्रपतीची परवानगी घ्यावी लागते. तिसरा आहे आर्थिक आणीबाणीच्या बाबतीत स्वतः राष्ट्रपती एखाद्या राज्याने धनविधेयक मांडताना त्याला ते माझ्या विचारासाठी द्या अशी सूचना तो करू शकतो आणि हे राज्यावरती बंधनकारक असतं. तर अशा पद्धतीनं हा चौथा घटक ही आपण इथं संपवतोय की ज्यामध्ये राज्याच्या कायदा करण्याच्या अधिकारावरती काही केंद्राची बंधने आहेत. लक्षात आलं. तर अशा पद्धतीनं आपण केंद्र आणि राज्यामध्ये जो कायदेविषयक संबंध आहेत ते आपण अभ्यासलेले आहेत. 4 वेगवेगळ्या दृष्टिकोनातून त्यांचा आपण अभ्यास केलेला आहे. आता या एकंदरीतच अभ्यासावरून आपल्या असं लक्षात आलेलं असेल की केंद्राला आपण कायदा करण्याच्या बाबतीत जास्त अधिकार दिलेले आहेत राज्यापेक्षा. बरोबर आहे. आणि आपल्या संघराज्यीय प्रणालीच्या सुव्यवस्थित कामकाजासाठी आपल्यामध्ये केंद्राला असे जास्तीचे अधिकार असणं किंवा केंद्र जास्त श्रेष्ठ असणं आवश्यक आहे, असं सरकारी आयोगानं देखील सांगितलेलं आहे. हा जो सरकारी आयोग आहे तो 1983 ते 87 या काळामध्ये नेमण्यात आलेला होता आणि त्याचा उद्देश जो होता तो केंद्र आणि राज्य यांच्यातला संबंध अभ्यासणं हा होता. आणि या आयोगानं देखील आपलं मत असं सांगितलंय की केंद्राला जे काही जास्तीचं किंवा श्रेष्ठाचं स्थान दिलेलं आहे कायदा करण्याच्या बाबतीमध्ये राज्यापेक्षा, तर ते योग्यच आहे. आपल्या देशामध्ये एकात्मता टिकण्यासाठी किंवा संघराज्य प्रणाली टिकून राहण्यासाठी हे आवश्यक आहे. तर हे आपल्याला याबाबत आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की सरकारी आयोगाचं जे काही मत आहे ते आपल्याला या संबंधात लक्षात घेणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं हे कायदेविषयक केंद्र आणि राज्यातले संबंध आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. यानंतर आपल्याला पुढचे संबंध पाहायचेत ते म्हणजे कार्यकारी संबंध. आणि कार्यकारी संबंध केंद्र आणि राज्यामध्ये कसे आहेत ते आता आपल्याला पाहायचं आहे.